नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। मोदी सरकारच्या अखेरच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा, 5 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त। करांच्या टप्प्यात मात्र कसलाच बदल नाही। रेल्वेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1,58,000 कोटी रुपयांची तरतूद। वंदे भारत या नव्या सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याची पियुष गोयल यांची घोषणा। मोदी सरकारने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेले बजेट फसवे, विरोधकांची सडकून टीका। शासनाचे नियम डावलून अर्थपूर्ण अधिकाऱ्यांना हाताशी धरून मिरजेत भल्या पहाटे देशी दारूची दुकाने सुरू, तर सांगलीत महिलांनी ठोकले दुकानाला टाळे। मिरजेत अपंग दाम्पत्याच्या मुलाची करुण कहाणी एसबीएनने प्रसारित करताच मदतीचा ओघ सुरू। समर्थ फाउंडेशन ठाणे यांनी उचलली जबाबदारी। सांगली ग्रामीण पोलिसांकडून खासगी सावकारांची धरपकड, मुसक्या आवळत 7 खासगी सावकारांना केले जेरबंद। बायकोला इम्प्रेस करण्याच्या नादात तरुणाला मिळाली जेलची हवा, 35 दुचाकी जप्त। बीडमधील घटना। वसईत 500 किलो भेसळयुक्त पनीर साठा जप्त, पालघर पोलिसांची कारवाई। स्वाती राठोडला न्याय देण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा, पालकमंत्र्यांच्या विरोधात दिला घोषणा। नक्षल कनेक्शन असलेले नेते वरवरा राव आणि अटकेतील वकील सुरेंद्र गडलिंग गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात, 11 दिवसांची पोलीस कोठडी। हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया। सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा। या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलो। मिरजेमध्ये अपंग दाम्पत्याच्या मुलांची बातमी एसबीएन मराठीने प्रसारित करता मदतीचा ओघ सुरू झाला आहे। मिरजेत अपंग दाम्पत्याच्या मुलांना जगण्याच्या संघर्षाची एसबीएन मराठीच्या बातमीनं मदतीचा ओघ सुरू झाला। समर्थ फाउंडेशन ठाणे येथून कुटुंबाला मदत देण्यात आली। पंढरपूर रोड शहा फार्म हाऊस जवळ राहणारे अपंग सुनील करवडणे, त्यांची पत्नी विद्या व त्यांच्या 2 लहान मुलांच्या जगण्यासाठी संघर्ष सुरू असल्याची बातमी एसबीएन मराठीने प्रसिद्ध केली होती। पती पत्नी दोघे अपंग आहेत, तर 9 वर्षाचा मुलगा सार्थक आणि 6 वर्षाची संस्कृती यांच्या जगण्यासाठी व शिक्षणासाठी मदत देण्यासाठी आवाहन केले होते। ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर व्हायरल झाली। या बातमीची दखल घेऊन समर्थ फाउंडेशन करवडणे कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे। ठाण्यातील समर्थ फाउंडेशनचे महेश भाऊ कदम यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे आदर्श ठेवण्यात आला। वाढदिवसानिमित्त डिजिटल बाजी न करता
कर्डवणे कुटुंबाला अन्नधान्य, कपडे व मुलांना शालेय साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर येत्या काही दिवसात सुनील करवडणे यांना ताठमानेने जगण्यासाठी व्यवसाय उपलब्ध करून देण्याची तयारी फाउंडेशनने दर्शवली आहे. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटावे, आनंदा राजपूत यांनी दिली. यावेळी समर्थ फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. फेब्रुवारी महेश भाऊ कदम यांचा वाढदिवस. आज यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इकडे स्वामी फाउंडेशनची सुरुवात करत आहोत. त्यानिमित्त या कुटुंबाला मदत करत बरोबर त्यांना रोजगारासाठी उभं करण्याचाही प्रयत्न स्वामी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. ते अपंग असल्यामुळे त्यांना 3 चाकी सायकल व त्याच्यावरती व्यवसाय करण्यासाठी लागणारं साहित्य स्वामी फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आमचे सर्वांचे मित्र महेश भाऊ कदम यांचा आज वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस ते नेहमीच चांगल्या विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करतात. आणि SBNचं एक 2 दिवसापूर्वी वृत्त इथं जे केबलवर प्रसिद्ध झालं होतं, मिरजेच्या शिवाजीनगर परिसरात पंढरपूर रोडला कर्डवणे कुटुंबीय जे राहतात तर त्यांची अतिशय हलाखीची परिस्थिती आहे. स्वतः कर्डवणे हे अपंग आहेत आणि त्यांना 2 अतिशय छोटी 2 मुलं आहेत, एक मुलगा मुलगी. त्यांच्या घरचे दारिद्र्य आणि हे पाहता त्या मुलांचं भवितव्य पुढे काय असा प्रश्न SBNनं निर्माण केला होता. आणि त्या बातमीची दखल महेश भाऊंसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घेतली आणि त्यांनी यावर्षीचा वाढदिवस इतर कोणताही खर्च न करता मिरजेतील या कर्डवणे कुटुंबियांना आणि त्यांच्या मुलांसाठी मदत देण्याचं निश्चित केलं. आणि त्यांच्या स्वामी फाउंडेशन या संस्थेमार्फत या भागात कार्यरत असणारे आनंद राजपूत, सुधीर अवसरे तसंच शाहिद मुल्ला हे सर्वच म्हणजे जातपात आणि राजकीय पक्ष व्यासपीठ सर्व बाजूला ठेवून सामाजिक कार्यात एकत्र असणाऱ्या या मंडळींना त्यांनी या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवाहन केलं आणि त्याप्रमाणे आज त्या कुटुंबाला अन्न पाण्याच्या शोधात येवल्यामध्ये माकडांची टोळी हजर झाली आहे. जंगलामध्ये पाण्याचे साठे ओस पडल्यामुळे थंडीच्या दिवसात वन्यप्राणी अन्न पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे प्रवेश करू लागले. अशीच 1-4 माकडांची टोळी गेल्या 2 दिवसापासून येवला शहरात दाखल झाली. त्यात लोकांनी केलेल्या गोंधळामुळे माकड अधिकच इकडे तिकडे उड्या मारत आहेत. दुष्काळामुळे अन्नाची उपलब्धता, पाण्याचे दुर्भिक्ष्य यासारख्या कारणांमुळे वन्यप्राणी सध्या नागरी वस्तीमध्ये ओळत आहेत. येवला शहरात दाखल झालेल्या माकडांना शहरवासीय शेंगा, हरभरे देत असून माकडे त्यावर आवडीने ताव मारताना दिसून येतात. तर बच्चे कंपनी या माकडांच्या मागे पळताना दिसून येत असून नागरिकांनी या माकडांच्या नटखट लीलांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. इचलकरंजीतील कापड व्यापाराची 1,03,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी पवनकुमार तापडिया यांची आनंद टेक्सटाईल या नावाची फर्म आहे. या फर्मच्या माध्यमातून फिर्यादी पवनकुमार तापडिया हे ग्रे कापड विक्रीचा व्यवसाय करतात. या प्रकरणातील संशयितांनी संगणमताने मार्च 2018, एप्रिल 2018, मे 2018, जून 2018 व जुलै 2018 या महिन्यामध्ये फिर्यादी तापडिया यांचा विश्वास संपादन करून बँक गॅरंटीची बनावट कागदपत्रे देऊन वेळोवेळी ग्रे कापड खरेदी करून 1,03,922 रुपयांची फसवणूक केली. आपली फसगत झाल्याचं निदर्शनास येताच पवनकुमार तापडिया यांनी शिवाजीनगर पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. हा फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पथके रवाना करण्यात आली होती. त्यानुसार या गुन्ह्यातील संशयित पंकज खत्री, गजानन गव्हाडे, विनीत जैन भुताडिया, दक्षेश पटेल, भूमेश शैदाल यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीडमध्ये आमदार पंकजा मुंडे यांनी स्वाती राठोडच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या स्वाती राठोड या शाळकरी विद्यार्थिनीच्या कुटुंबियाचे अश्रू पुसण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सायंकाळी तिच्या घरी भेट दिली. ही घटना अतिशय क्लेशदायक असून यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना देखील त्यांनी सूचना दिल्या. स्वातीच्या बहिणीला शिक्षणासाठी 50,000ची मदतही त्यांनी केली. स्वाती राठोड या शाळकरी विद्यार्थिनीने तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून नुकतीच आत्महत्या केली होती. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज संध्याकाळी वडवणीजवळ असलेल्या ब्रह्मनाथ तांड्यावर जाऊन
स्वातीच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शिवाय तिच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या इतर मुलींना समुपदेशन करण्याचे आदेश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. स्वातीच्या बहिणीला शिक्षणासाठी त्यांनी मदत केली आहे. आगामी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात माळी समाजाला मंत्रिपद देणार असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. माळी समाजाने या सरकारच्या पाठीशी आपली ताकद उभी केल्याची जाणीव मला आहे. त्यामुळेच आगामी काळात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात माळी समाजाला निश्चितपणे मंत्रिपद दिले जाईल असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. बीड येथे आयोजित सावता परिषदेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. संत सावता यांचे अरण हे तीर्थक्षेत्र असो की इतर मागण्या या सरकारने त्या पूर्ण केल्या आहेत. माळी समाजात मोठे मोठे नेते मंत्री झाले, मात्र कोणीही समाजाचा विचार केला नाही. मात्र आम्ही येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात माळी समाजाला निश्चितपणे प्राधान्य देऊ असं त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या दोघी बहिणींचा कांदामुळा भाजी देऊन सत्कार करण्यात आला. न्याय द्यायचा म्हणजे आपण आपला एखादा नेता जर खूप चांगला असेल तर कार्यकर्त्यांना सुद्धा त्याचा सगळं पथ्य पाळावं लागतं. कार्यक्रम हा यशस्वी होण्यामागे कल्याण काकाची चिंता मी केली. मी म्हणायची कल्याण काका दौरा व्यवस्थित चाललाय का, कल्याण काका सगळं व्यवस्थित चाललंय का, कारण कल्याण काकाचा कार्यक्रम यशस्वी व्हावा ही निस्वार्थ भावना होती आणि म्हणून मी इथे आले. माळी समाजाच्या बाबतीत आज देवयानी फरांदे, भीमरावजी धोंडे, योगेश टिळेकर, अतुलजी सावे, मनीषा चौधरी हे आमदार माळी समाजाचे भारतीय जनता पार्टीतून निवडून आलेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीने माळी समाजाच्या या लोकांना संधी दिली म्हणजे काही इथे आपल्याला अन्याय करायचा विषय नाही आमच्या सरकारला. पण मी तुम्हाला शब्द देते, आता जर मंत्रिमंडळाचं भविष्यात एक्सपान्शन झालं तर पहिली शपथ माळी समाजाचा मंत्री घेतल्याशिवाय राहणार नाही. हा मुंबईत 10 रुपयांसाठी प्रवाशाला मारहाण, मुजोर रिक्षा चालकास मनसेने चोप दिला आहे. मुंबईतल्या रिक्षा चालकांच्या वाढत्या मुजोरीचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. अवघ्या 10 रुपयांसाठी एका रिक्षा चालकानं प्रवाशाच्या कानाखाली मारली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षा चालकाला पकडून चोप दिला. संबंधित युवकाने बीकेसीला जाण्यासाठी कुर्ल्याहून शेअर रिक्षा पकडली. कुर्ला बीकेसी रिक्षा प्रवासाचं भाडं प्रतिप्रवासी 20 रुपये. रिक्षा बीकेसीत पोहोचल्यावर रिक्षा चालकानं प्रवाशाकडे 30 रुपये मागितले. एका युवकानं जास्तीचे 10 रुपये देण्यास नकार दिला आणि या रिक्षा चालकाचा मुजोर स्वभाव जागा झाला. प्रवाशाला दमदाटी धक्काबुक्की करण्यास रिक्षा चालकानं सुरुवात केली. वाद नको म्हणून या प्रवाशानं जास्तीचे 10 रुपये दिले, मात्र पैसे मिळाल्यावरही गपगुमान निघून जाण्याचं नाव तो रिक्षा चालक काढेना. त्याने पुन्हा या प्रवाशाच्या कानशी लाथ लगावली. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र सैनिक अखिल चित्रे. माझ्याबरोबर वांद्रे पूर्वचे सगळे पदाधिकारी आहेत, माझे सहकारी मंगेश राणे, संदेश बल्ली. आज एक विनोद जोशी आणि शिवराम पाटील वाहतूक सेनेचे आज सकाळपासूनच जेव्हापासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, तुम्ही पाहिलं असेल की एका रिक्षा ड्रायव्हरनी एका स्टुडंट बरोबर ज्या प्रकारचा दुर्व्यवहार केला, त्याला मारहाण करण्यात आली, ज्या प्रकारची दादागिरी केली, त्याच्याबरोबर जो मुजोरपणा दाखवला. आज 4-5 तास दुपारपासून सगळे महाराष्ट्र सैनिक त्या रिक्षा ड्रायव्हरचा शोध घेत होते. आमच्याकडे होता तर फक्त त्या रिक्षा ड्रायव्हरचा नंबर, आणि आज 5-6 तासानंतर आम्ही त्या रिक्षा ड्रायव्हरला शोधून काढलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे स्टाईलमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जी समज द्यायची ती दिलेली आहे. या रिक्षा ड्रायव्हर नाम घ्या तुम्हाला, जोर से बोलो. विनोद कुमार राय. जोर से बोल, जोर से बोल. मारा क्यों उसको? मारा क्यों उसको? मारा क्यों उसको? क्या हो गया? क्या हो गया? मारा क्यों? आइंदा करेगा ऐसा? कान पकड़, कान पकड़, कान पकड़. 10 रुपये के लिए अभी 10 रुपये बैठक कर. क्या हुआ? इसके आगे अगर ऐसा किया आइंदा, इसके आगे आइंदा अगर किया ऐसा नहीं करेगा, अभी तुमको पुलिस स्टेशन लेके जा रहे हैं. व्हाट्सएप पे मत करो उसका. चल उसका बदला नहीं करेंगे. ऑलरेडी. तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाचे गावातच कृषी प्रदर्शन भरवले आहे. तासगाव तालुक्यातील सावर्डे गाव राजकारण, समाजकारण, कुस्तीगिरांची भूमी व प्रयोगशील शेतकरी असणारं 6 ते 7 हजार लोकसंख्येचं गाव आहे.
4 वर्षापूर्वी ग्रामसभेत राजाराम माने या शेतकऱ्याने सावर्डे गावातील महिलांना तालुका जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन पाहता येत नाही अशी खंत व्यक्त केली व शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमालच गावातच कृती प्रदर्शन भरवण्याची संकल्पना मांडली. गावानं एकजुटीनं कल्पना चांगली असल्याचं सांगितलं. मात्र कृषी प्रदर्शन भरवणं काही सोपं काम नव्हतं. त्यासाठी मोठा खर्च व मनुष्यबळ लागतं. कृषी प्रदर्शन हे मोठी राजकीय मंडळी किंवा भांडवलदारच भरवतात असा पूर्व इतिहास आहे. मात्र गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे प्रदर्शन भरवायचंच या जिद्दीनं सारा गाव गट तट विसरून पेटून उठलाय. जो तो आपली आपली जबाबदारी घेऊन काम करू लागला आणि 26 जानेवारी 2015ला सावर्डे ग्रामपंचायतीसमोर उभं राहिलं. गावानं गावासाठी महिलांसाठी उभं केलेलं शेतकरी प्रयोग परिवार राज्यातील महिलांसाठीचं पहिलं कृषी प्रदर्शन. शेतकरी प्रयोग परिवार सावर्डे यांच्यामार्फत गेली 4 वर्षे झालं आम्ही अविरतपणे हा इथं प्रदर्शनाचा एक प्रयत्न करत आहोत. हे यंदाचं 5वं वर्ष आहे. याचं उद्घाटन स्पेशली आम्ही इथं महिलांना खूप प्राधान्य देतो. तर शशिकला पाटील यांच्यामार्फत आम्ही ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन करून घेतलं. त्यांचं एवढ्याकरता करून घेतलं की त्यांचा मुलगा सेंट्रल DYSP झालेला आहे. एका गरीब घराण्यातून त्यांनी हे एक मोठं यश त्यांनी लाभवलं म्हणून आम्ही त्यांची निवड केली आणि त्यांच्यामार्फत हे आम्ही प्रदर्शन इथे पुढे 5वं वर्ष आहे ते चालू ठेवलेलं आहे. या प्रदर्शनाचा एक विशेष भाग असा आहे की हे ग्रामीण लेवलचं महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आम्ही सावर्ड्यामध्ये चालू केला आणि गेली 5 वर्षे झालं अविरतपणे हा प्रयत्न चालू आहे. माझ्या गावाला 26 जानेवारी 27 जानेवारी कृषी प्रदर्शन भरवलं जातं. गावातील तरुण मंडळी, आमचे गावचे ज्येष्ठ नेते आप्पा पाणी फाउंडेशनमध्येही काम केलं आम्ही आणि महिलांचा सहभाग जास्तीत जास्त कृषी प्रदर्शनामध्ये व्हावा यासाठी या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवलं जातं. शहरामध्ये कृषी प्रदर्शन भरलं जातं पण ग्रामीण भागातील स्त्रिया त्या ठिकाणी जाऊन बघू शकत नाहीत. या कारणानं ह्या महिलांच्यासाठी या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे आणि आता तुम्ही पाहता महिलांची संख्या जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला उपस्थित असलेली दिसून येईल आणि केंद्र सरकारच्या समाधान योजनेच्या विरोधात नक्षलांचे देशव्यापी बंदचे आवाहन. केंद्र सरकारने राबवलेल्या समाधान योजनेला लाभत असलेल्या प्रतिसादामुळे बॅकफूटवर गेलेल्या नक्षलवाद्यांनी आज देशव्यापी बंद पुकारलाय. याचा प्रभाव गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात जाणवते. नक्षलवाद्यांनी कोरची तालुक्यातील बेडगाव घाटात ट्रक चालकाला खाली उतरवत ट्रक आडवा लावून तो पेटवल्यानं छत्तीसगडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. या घाटावर नक्षलवाद्यांनी झाडे तोडून रस्ता अडवला. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. चंद्रपूर येथील रायपूर येथे टमाटर घेऊन जाणाऱ्या ट्रकला बेडगाव घाटावर आज मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास 20 ते 25 जणांच्या संख्येत असलेल्या सशस्त्रधारी नक्षलांनी अडवलं व ट्रक चालकास खाली उतरवून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून त्याला 50 मीटर दूर अंतरावर नेलं. ट्रक रस्त्यावर आडवा करून ट्रकला पेटवून दिल्यानंतर चालकास मोबाईल परत केला व भारत बंदचे पत्रक सोपवून परत जाण्यास सांगितलं. या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध बॅनर बांधून 31 जानेवारीला भारत बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली डिव्हिजन कमिटीकडून करण्यात आलंय. दुसरीकडे जिल्ह्यातील पोटेगाव परिसरात जामगाव येथे रस्ते कामावरील 2 JCB आणि 4 ट्रॅक्टर जाळून नक्षलवाद्यांनी जाळपोळीचं सत्र सुरू ठेवले. दरम्यान जाळपोळ आणि पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांच्या लागोपाठ होत असलेल्या हत्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभं केलं आहे. नक्षल कनेक्शन असलेले नेते वरावरराव आणि अटकेतील वकील सुरेंद्र गडलिंग गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असून 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी नक्षल थिंक टँक असलेल्या काही बड्या नेत्यांना अटक केली. यातील आरोपी पुण्याच्या येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणातील वरिष्ठ नक्षल नेते वरवरराव आणि त्यांचे वकील नागपूरचे सुरेंद्र गडलिंग यांना गडचिरोली पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. पुणे न्यायालयाने दोघांना ट्रान्झिट रिमांड मंजूर केलाय. त्यानुसार त्या दोघांना आज अहेरी येथील न्यायालयात सादर केलं गेलं. अत्यंत गोपनीय रीतीनं मोठ्या सुरक्षा खबरदारीसह अहेरी न्यायालयात पोहोचल्यानंतर या दोघांवर 23 डिसेंबर 2016 रोजी एट्टापल्ली तालुक्यातील सुरजागाड लोह खनिज टेकड्यांवर 80 मालवाहतूक ट्रक जाळल्याप्रकरणी सहभागी असल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले. पुणे पोलिसांच्या तपासात गडलिंग यांच्या घरच्या धाडीतून मिळालेला संगणक हार्ड डिस्कमधून वरील नक्षल नेत्यांशी असलेल्या पत्रांचा खुलासा झाला. यात जाळपोळ झालेल्या भागात संपर्क वाढ, पैशाचा पुरवठा, मेळावे बैठक घेत कॅडरमध्ये चैतन्य निर्माण करणे आदींचा उल्लेख होता. दरम्यान या दोघांनाही गडचिरोली पोलिसांनी 14 दिवस पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने 11 दिवसांची कोठडी दिली आहे. लिया गया है वो और कुछ नहीं, एक छलावा है लोगों को
जो जनता की आवाज़ को बुलंद करने वाले, जो जनता के अधिकारों के लिए लड़ने वाले लोगों को जेल में रखने का। जबकि ये घटना उनको पहली दफ़ा अरेस्ट किया गया विश्राम बाग पुलिस स्टेशन की क्राइम नंबर 4/2018 में, जो भीमा कोरेगांव की केस करके वो पूरे इंडिया में फेमस हो गया है। बताया यह गया कि जब उनका घर का सर्च लिया गया 17 अप्रैल 2018 को, तब उनके लैपटॉप से, उनके पेन ड्राइव से, उनके मोबाइल से कुछ आपत्तिजनक चीज़ें मिली। जो आपत्तिजनक चीज़ें बताई जाती है पुलिस के मुताबिक, इन्वेस्टिगेशन एजेंसी के मुताबिक बताई जाती है कि उनका संबंध कोई नक्सल मूवमेंट से, अंडरग्राउंड मूवमेंट से हुआ है, ऐसी बातें उन्होंने बताई है। और उसी आधार पे उन्होंने यहाँ का जो कि क्राइम नंबर 35/2016 का क्राइम है, जब यहाँ पे 72 ट्रक जलाए गए थे नक्सलियों के द्वारा, तो उस केस में इनको लिया गया है। आपकी जानकारी के मैं ये भी बता दूँ कि 2016 में, जब दिसंबर की 2016 में ट्रक जलाए गए थे, तब यहाँ के करीब के 5 गांव के लोगों को उन्होंने अरेस्ट किया गया था। 5 लोगों को अरेस्ट किया गया था। मेरे ख्याल से जनवरी 2017 में अरेस्ट किया गया था। वो अभी बेल आउट भी है और उनके खिलाफ अब तक कोई चार्जशीट नहीं है। और इनका कुछ इन्वॉल्वमेंट न होते हुए भी इनके खिलाफ, जबकि यही केस में इनको लेने के लिए 12 नवंबर को उन्होंने यहाँ से इस JMFC कोर्ट से इन्होंने प्रोडक्शन वारंट लिया था। और जब इनको लगता है, पुलिस डिपार्टमेंट को लगता है, पुलिस इन्वेस्टिगेशन एजेंसी को लगता है कि इनका इन्वॉल्वमेंट इस केस में है और इनको अरेस्ट करने की ज़रूरत है, तब तक ये 2-3 महीने क्या करते बैठे। अभी 2.5 महीने के ऊपर हो गया। आज उनको जब ये लग रहा है कि सुप्रीम कोर्ट में जो केस पेंडिंग है, जो इनके बेल मैटर पे विश्राम बाग पुलिस स्टेशन के बाद के क्राइम में, तो वो केस में उनकी बेल होने की संभावना तकरीबन बनी हुई है। इसलिए इन लोगों को जेल में कैसे रखा जाए, ये साजिश के तहत उनको आज यहाँ पे अरेस्ट किया गया है और उनको इस कोर्ट में पेश किया गया है। आज कोर्ट में पेश करने के बाद पुलिस ने आज से 14 दिन का PCR मांगा, मतलब 14 तारीख तक का PCR मांगा, पर कोर्ट ने उनका PCR नकारते हुए उनको 11 तारीख तक का PCR दिया है। अभी देखते हैं ये PCR में क्या, इन्वेस्टिगेशन में क्या चीज़ों को सामने ये इन्वेस्टिगेशन एजेंसी लाती है, उसके बाद हम अगली नीति तय करेंगे। सांगली महापालिकेवर स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीतील अमरबागेतील विवारी 27 जानेवारी रोजी बेकायदेशीर झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील नवीन वसाहत येथील स्वच्छ संरक्षण अभियानांतर्गत काम करीत असताना सुनील बसापा कोल्हार याचा मृत्यू झाला। या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी, त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी। नगरपालिका हद्दीतील सन 2005ला सांगली येथील पूररेषा 44 करण्यात आली, त्यानंतर अद्याप पूर आलेला नाही। काही वेळा पूर आला, त्यावेळेस पूररेषा 31 ते 33 होती। अशी परिस्थिती पाहता पूर पट्ट्यांमध्ये 70 ते 80% नागरी वस्त्यात, तरी पुरेशा किमान 31 ते 33 फूट तातडीने करण्यात यावी। डिसेंबर 2018च्या झालेल्या सभेमध्ये गुंठेवारी नियमितीकरण करण्यास 1 वर्षापर्यंत दिलेली मुदतवाढ देण्यात यावी, तर या नियमितीकरणाचे प्रस्ताव त्वरित दाखल करून घ्यावेत। महापालिका क्षेत्रातील 25% पेक्षा जास्त नागरी वस्ती असलेल्या सर्व आरक्षण एकाच वेळी त्वरित उठवण्यात यावी। या मागणीसाठी स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सांगली महापालिका निदर्शने करण्यात आली आहेत। स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज आम्ही सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर अमराईमध्ये जे झाडं तोडण्यात आलेले आहेत, या झाडे तोडणाऱ्यांच्यावर कोणत्याही प्रकारची अद्याप कारवाई केलेली नाही। यात प्रशासनाचा हात आहे। शेजारी जे अमराई क्लब आहे, या क्लबचे जे प्रमुख सचिव आहेत ते कॉन्ट्रॅक्टर BB गुंजाटे, या गुंजाट्याच्याकडून मोठी रक्कम घेऊन सदरचे कारवाई करण्याचं काम दडपण्यात आलेलं आहे। या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो। एखादा माणूस साधं झाडाची फांदी तोडली तरी कारवाई करतात, परंतु अमराईमध्ये जिवंत झाडं जवळजवळ 10 ते 12 तोडण्यात आली, परंतु कोणत्याही प्रकारची अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही। BB गुंजाटे हा मोठा या महापालिकेचा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्याच्याकडून मोठी आर्थिक सनद घेऊन सदरचं प्रकरण दडपण्याचं काम हे महापालिका प्रशासन करत आहे। सांगली शहराला होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेने घोषणा देऊन आंदोलन केलं आहे।
शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात तत्कालीन काँग्रेस सत्ताधारी व महापालिका प्रशासन यांच्या भ्रष्टाचार विरोधात महापालिका सांगली मेन गेट समोर शिवसैनिकांनी भ्रष्टाचाराविरोधात घोषणा देऊन गढूळ पाणी विरोधात आंदोलन केले. सांगली महापालिकेमार्फत तिन्ही शहराला गढूळ पाणी पुरवठा केला जातोय. पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी वर्षाला करोडो रुपयाचा पाणी शुद्धीकरणाचे केमिकल्स खरेदी केले जाते, पण प्रत्यक्षात पाण्यामध्ये वापरले जात नाहीत. त्यामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झालेला आहे. फक्त फुल तापा देऊन आणि या ठिकाणी रिक्षा घंटा गाडीचा सुमारे एका घंटा गाडी मागे 2.5 लाख रुपये जादा दरानं बिलं केली आणि या ठिकाणी आरटीजीएस मारून ताबडतोब या ठिकाणी त्या मक्तेदाराला बिलं दिली. हे कुठला गोडगंबाला आहे? कारण भाजपमध्ये स्वच्छ कारभार करणार मात्र सुमारे 1 कोटी रुपये जादा. तुम्ही आज काय केलं? आज आम्ही या ठिकाणी गढूळ पाणीच्या प्रतिकात्मक बाटल्या अडकून या ठिकाणी औषध घोटाळ्याचं जे फवारणीचं जे प्रतिकात्मक टँक अडकून या ठिकाणी सांगलीकर जनतेच्या समोर आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या इथून पुढं जोपर्यंत लक्ष्मी इंजिनिअरिंगचा ठेका रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही न्यायालयात याचिका दाखल करून या लक्ष्मी इंजिनिअरिंगचा ठेका रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सांगली ग्रामीण पोलिसांकडून खासगी सावकारांची धरपकड सुरू असून मुसक्या आवळत 7 खासगी सावकारांना अटक केली आहे. सांगली ग्रामीण पोलिसांकडून खासगी सावकारांची धरपकड सुरू केली. पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी आज खासगी सावकाराच्या मुसक्या आवळल्या 7 सावकारांना अटक केली. यामध्ये संशयित आरोपी नामे संभाजी पाटील, बाळासो भानुसे, विजय मदने, तानाजी सुतार, दत्तात्रय चव्हाण, प्रमोद डांगे, सुजित कुंभार यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. तर 3 आरोपी फरार असल्याचं समजतं. या सावकाराकडून गोरगरिबांची पिळवणूक करण्यात येत होती. तसेच कर्जदाराकडून दुप्पट तिप्पट रकमा उकळण्याचं काम सुरू आहे. यातून अनेकांना मारहाण करून अनेकांना धमक्या देणे तसेच जबरदस्तीने घरे जागा बळकावणे असे प्रकार घडत होते. याबाबत पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रारही प्राप्त झाल्या होत्या. यानुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी धडाकेबाज कारवाई करत 7 सावकारांच्या मुसक्या आवळल्यात. यातील 3 सावकार फरार असून त्यांचाही शोध सुरू आहे. नांदेड हदगाव पोलीस कोठडीत कैद्याचा मृत्यू झाला आहे. हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अतिक्रमण काढते वेळेस अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या हरिसिंग राठोड यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सदर अतिक्रमणधारक हरिसिंग राठोड यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झालाय. हरिसिंग राठोड यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सदर अतिक्रमणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलिसांनी स्थानिक आमदार कृषी उत्पन्न बाजार समिती हदगावचे सभापती शामराव चव्हाण यांच्या वरदहस्तामुळे व पैशांच्या लालसेपोटी मयत व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला व पोलीस कोठडीत टाकले. तरी पोलिसांकडून हरिसिंग राठोड याला मारहाण करण्यात आली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे सदर घटनेस जबाबदार हदगाव पोलीस आमदार नागेश पाटील, सभापती शामराव चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. आणि अशा प्रकारे मारहाण करून मयत झाल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये आणून त्यांनी इथं आणून टाकलेलं आहे. आणि कोणी बघू लागले म्हणे लेकरं कोणी तर ते बघू सुद्धा दिले नाही म्हणे त्यांना. आणि त्याचं कोणीच नाही तिथं मेलं तिथं दवाखान्यामध्ये पोलीस स्टेशनमध्येच. आणि ह्या पोलीस स्टेशनच्या जे काही लोक ह्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही लाश इथून नेणार नाही. हे महत्त्वाचं आमचं. पोलीस स्टेशनवर पोलीस PSI या लोकांवर पूर्ण गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतरच आम्ही नेणार. ज्याने नाही का ते काम रोखलं काम चालू होतं ते मार्केट कमिटीचं ते काम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर नाही का त्यानं पण दिली म्हणून तक्रार पावबंदचं ते पावबंद करायची हे तक्रार दिली ती मग त्यानं पण दिली. मग त्याच्यानं मग नाही का त्या अटक केलं मग आज्याला दुसऱ्या दिवशी मग नांदेडनं येता अटक केलं. मग दुसऱ्या पहिले अटक केलं इकडं बांधकाम पाडणं सगळं खोदणं सुरू केलं आणि मयावर ते कामवर थांबवलं तो मला मारलं एकदम मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यानं मारलं. नागेश ते शामराव चव्हाण नागेश पाटीलनं फोन लावलं ते होतं. रात्र शेती काय काचं आम्हाला माहित नाही. रात्रीपासून ठाण्यामध्येच आहे ते. मग सकाळी आम्ही भेटायला आलो. आम्हाला भेटू द्या म्हणून आमचे भाऊ आहे नाही म्हणून भेटू द्या तुम्हीच राहणार तुम्हाला म्हणतात अटक करतो म्हणून. मग आम्ही बाजूला थांबले पुन्हा इकडे कोर्टाला येऊन तिकडे जावं असं साहेब
गाडी टाकून सिने आले आम्ही माग माग रडत आलो, थांबा थांबा ते गाडी घेऊन पुढे पळत आले, टाकले आणि गेले वापस निघून सिने. तर काय की आम्ही घर बांधलो होतो, 5 एकर आमच्या नावी झालेली होती. तर काय की नावी झाली न आता आम्ही नावने वापरू लागलो तिकडं, वापरू लागलो. मग आता हे काय म्हणते ते शामराव चव्हाण ते काय निवडून आलं म्हणते, मला काय तेवढं समजत नाही. ते लोक काय ते कोणत्या पार्टीचे निवडून आले आणि मग त्यानं केली ते इडाउटी उलं आमच्यावर इडाउटी उलं की ते मीटिंग केलं की हरसिंगला मारून टाकायचं, मग त्याचं कोणीच काय करत नाही असं म्हणून. तर आमच्या कानावर आली होती, आमच्या टंड्यातल्या बी लोकांच्या हाताळ्याच्यात. तर काय की पहिल्या दिवशी परवा दिवशी डोजर लावलं तर आमच्या मालकाने गेलं ते तर डोजरवाल्याला सांगितलं का खंदायला बापू हो आहे म्हणून. तर डोजर ते बंद केली, ते बंद केली डोजर. मग काय की तंड्यातले लोक होते बसून ते पाहून पळून गेले ते. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो
सोच क्या रहे हो? यवतमाळ येथे स्थानिक गुन्हे शाखेने 2 वेगवेगळ्या कारवाईत 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 2,92,800 रुपयांचे 27 मोबाईल आणि दुसऱ्या कारवाईत स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 11,71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रात्रीच्या सुमारास करण्यात आली. 10 जानेवारी रोजी आदिलाबाद येथील भोजनना पोकलवार हे स्विफ्ट डिझायर या वाहनानं पांढरकवडा येथे येत असताना पांढरकवडाजवळील झुंजारपूर येथील धाब्याजवळ समाधान बोईनवाड आणि तुकाराम पतंगे या दोघांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी भोजनना यांचे दोरीने हातपाय बांधून त्यांना वाहनाबाहेर ढकलून दिलं आणि स्विफ्ट डिझायर कार घेऊन ते पसार झाले. या घटनेची नोंद पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. या घटनेचा तपास करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून 2 लोखंडी चाकू, त्याचबरोबर मोबाईल हँडसेट, गुन्ह्यात चोरीस गेलेले 4 चाकी वाहन असा एकूण 8,87,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यवतमाळ शहरामध्ये पुष्कळ मोबाईल चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. दत्त चौक, कळम चौक, लहान लहान मुलं याच्यामध्ये चोऱ्या करत आहेत. गर्दीचा फायदा करून चोऱ्या करतात आणि मग ती विकतात. त्याची खबर आमचे कर्मचारी लागल्यामुळे आम्ही त्या आरोपीदाकडून एकूण 27 मोबाईल 2,92,000 मोबाईल आम्ही जप्त करण्यात आलेले आहे. ते मोबाईल आम्ही ज्या मालकांना आम्ही परत करू. एक 19 रोजी फिर्यादी भोजनना पोलगलवार आणि आदिलाबाद आतून गाडी घेऊन निघाला. तिला 2 आरोपींनी त्याला गाडी हायर केली पांढरकवडा येण्याकरता. ते 2 आरोपी स्वतः गाडीवरून निघाले. पांढरकवडा पास झाल्यानंतर डिझायर 1 क्रमांक TS01 EL 5665 ही गाडीतील बसलेले 2 आरोपी यांनी फिर्यादीला गाडीतून उतरून त्याला हात बांधून त्याला चाकूचा दाग दाखवून चा मोबाईल आणि नवीन डिझायर कार ही जबरीने चोरून दिली. त्या कारची किंमत जवळपास 7 लाख किंमत होती. मान्य SP साहेब, राजकुमार SP साहेब यांच्या आदेशान्वये तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमरसिंग जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार LCBच्या 2 टीम आम्ही आरोपीच्या शोधार्थ पाठवल्या. त्यामध्ये आम्हाला दोन्ही आरोपी मिळाले असून आरोपीकडून चोरीस गेलेलं वाहन आणि मोबाईल आणि चाकू अशा प्रकारे 8,78,000चा माल आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. मोदी सरकारने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले बजेट फसवे असल्याची सडकून टीका काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केंद्र सरकारच्या बजेटवर जोरदार टीका केली. मोदी सरकारने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व बजेट केलं असल्याचा आरोप पाटील यांनी केला. या बजेटमध्ये देशातील GDP दर वाढलाय तर दुसरीकडे रोजगार घटलेला आहे. हे वास्तव असताना GDP वाढला कसा हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर भाजपने दिलं पाहिजे असं स्पष्ट करत सर्वसामान्यांच्यासाठी 5 लाखापर्यंत कर सवलत देण्याची घोषणा सरकारने केली, पण त्यामध्ये नियम अटी आहेत असं मत व्यक्त करताना सर्वसामान्यांच्या मतांसाठी आकर्षित करण्यासाठी ही घोषणा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणून वार्षिक 6,000 रुपये मदत देण्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्याला महिन्याला 500 रुपये आणि दिवसाला 19 रुपये मिळणार आहेत. पण आजच्या घडीला 19 रुपयात काय येतं असा सवाल करत ही घोषणा शेतकऱ्यांच्या दृष्टीने सन्मान नसून अपमान असल्याची टीका केंद्र सरकारवर प्रतीक पाटील यांनी केली आहे. बजेट सादर केलं गेलं आणि बजेटचा आज इंट्रियम बजेट होता. इलेक्शनच्या आधी हा थोडक्यात तेवढ्यापुरतं काही दिवसापुरतं हा बजेट जाहीर केला जातो, पण आज बजेट होत असताना कुठंतरी इलेक्शनचं बजेट अशा पद्धतीचं आज या ठिकाणी बजेट आपल्याला बघायला मिळते. यामध्ये आपल्याला म्हणू की जी टॅक्स बेनिफिट्स वाढवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. 2.5 लाखाचा जो स्लॅब होता तो 5 लाखापर्यंत नेलेला आहे आणि त्यात दिसत असताना असं दिसतंय की बाबा त्या ठिकाणी त्याला एक्झेम्पशन्स दिले गेलेले आहेत. पण खालती जसं आपण एखाद्या जाहिरातीमध्ये बघतो की खालती त्याला म्हणजे नियम आणि अटी अप्लाइड आहेत अशा पद्धतीचा हा बजेट दिसतोय की त्याच्यामध्ये कुठेतरी 5% अजूनसुद्धा टॅक्स आहे. इन्व्हेस्टमेंट्स केले 5 लाखापर्यंत तरच एक्झेम्पशन्स आहेत. म्हणजे एक्झेम्पशन्स पूर्णपणे प्रत्येकाला दिले गेलेले असं नाही. त्याचबरोबर आज बघितलं गेलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा
एक कुठंतरी ते पंतप्रधान त्याचं सन्मान योजना असं काहीतरी त्यांनी नाव देऊन त्या ठिकाणी पैसे जाहीर केलेले 6,000 रुपये वार्षिक 5 एकराच्या आतल्या शेतकरीला. पण हा सन्मान आहे का अपमान आहे अशा पद्धतीचा आज विचार त्या ठिकाणी व्हायला लागला आहे. खऱ्या अर्थाने म्हटलं तर शेतकऱ्याला ज्या अडीअडचणीसाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, जी दुष्काळी परिस्थिती आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्यांच्या ड्रीपसाठी सबसिड्या बंद आहेत, आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्याच्यावर कुठेतरी आपण लक्ष घालायला पाहिजे. इरिगेशन योजनांच्या बाबतीत शब्द दिले ते पूर्ण झालेले नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि आपण कुठेतरी 6,000 रुपये म्हणजे दिसताना 6,000 रुपये शेतकऱ्याला दिले. एक शहरी माणूस म्हणेल बघा त्या ठिकाणी 5 एकराच्या शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपये मिळाले, म्हणजे 500 रुपये महिना आणि मला ते दिवसाला का ते 19 रुपये होतील. म्हणजे 19 रुपयांनी काय नेमकं त्याचं घर चालावं आणि काय त्या शेतकऱ्याला द्यावं, त्यापेक्षा त्यांनी न दिलं असतं तरी चाललं असतं. पण अपमान केल्यासारखं आज शेतकऱ्यांची परिस्थिती या बजेटला दिसत आहे. जत तालुक्यात भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली आहे. जत तालुक्यातील नाराज निष्ठावंत कार्यकर्त्यांची पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी जत दत्त मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत तालुकाध्यक्ष गौडेश पाटील, सातलिंग सिद्दगी, सदाशिव सिद्धरेड्डी, अरविंद कलाल, रघुवीर सिंह कुशवाहा, रवींद्र कर्णेवार, नशीर शेख, रवींद्र करेणवर, शंकरराव पाठक, अमित कुलकर्णी, विश्वनाथ पाटील, सांगाप्पा चंद गोंड गिरमल बिरादार आदी जुने निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. आजची जे बँकेश्वर मंदिरमध्ये मीटिंग झाली जुन्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची काय ती उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आज मीटिंग घेण्यात आली. प्रत्येक वेळी ना काय आयात बाहेरून आणलेला उमेदवार 2-3 वेळा झालं जुन्या कार्यकर्त्यांचे फार हाल झाले. एकदा आमदार निवडून आला तर जुन्या कार्यकर्त्यांना बघत नसतोय, विचारत नसतोय आणि विश्वासात घेत नसतोय. त्यामुळं आम्ही आज आपल्याच जुन्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विधानसभेचं तिकीट द्यावं, निष्ठावंत कार्यकर्त्याला आम्ही त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त ताकदीनं ह्यावेळी विधानसभेचं भारतीय जनता पार्टीचाच आमदार ठरेल ह्यात मात्र शंका नाही. जसे पोलीस उपाध्यक्ष अनिकेत भारती यांचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. डीवायएसपी अनिकेत भारती यांनी जत उपविभागीय पोलीस कार्यालयाची सूत्र घेतल्यापासून कारवाईचा धडाका सुरू केलाय. 2 दिवसापूर्वी जत तालुक्यातील मोटरसायकल चोर ताब्यात घेतले. आज उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी पोलीस पथकाला घेऊन उमदी तालुक्यात जत येथील एसटी स्टँडवर गुरुवारी सायंकाळी छापा टाकून 50,000 किमतीचे 3 रिव्हॉल्व्हरसह 2 आरोपींना जेरबंद केल्याची घटना घडली. या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे. सांगली तासगाव रोडवरील बुधगाव येथे द्राक्षानं भरलेला ट्रक अचानक पलटी झाल्यानं 2 जण जखमी झाले. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सांगली तासगाव रोडवरील बुधगाव येथे द्राक्षाने भरलेला ट्रक टर्न घेत असताना पलटी होऊन अपघात झालाय. यामध्ये द्राक्षांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. तर ट्रकमधील ड्रायव्हर आणि क्लीनर किरकोळ जखमी आहेत. तासगावमधून व्यापारी सांगलीच्या दिशेने लाखो रुपयांचे द्राक्ष घेऊन येत होते. यावेळी बुधगाव येथे वळणावर वळण घेत असताना ट्रक पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखोंचं नुकसान झालंय. जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बारामतीत मावशीने केलेला अघोरी उपाय आता चिमुकलीच्या अंगलट आलाय. तोंडातून गळणारी लाळ बंद होण्यासाठी बाळाच्या तोंडात फिरवलेला जिवंत मासा अन्ननलिकेमध्ये अडकला आहे. तोंडातून गळणारी लाळ बंद होण्यासाठी जिवंत मासा तोंडातून फिरवण्याचा मावशीने केलेला अघोरी उपाय बारामतीतील चिमुकलीच्या अंगलट आलाय. घरगुती उपचाराबाबत अर्धवट माहितीतून महिलेने 5 महिन्याच्या चिमुकलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. मात्र गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट बाळाच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला. या चिमुकलीच्या आयुष्याची लढाई सुरू आहे. बारामतीमधील किमयागार डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी बालिकेचे प्राण वाचवले. 5 महिन्यांची मुलगी तोंडातून लाळ गाळते. जर जिवंत मासा तोंडातून फिरवला तर लाळ गाळायचे बंद होईल अशी घरगुती उपचाराची अर्धवट माहिती असलेल्या मावशीने चिमुकलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. बारामतीला आणेपर्यंत बाळाचा श्वास काही वेळा बंद झाला, पण बारामतीतील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून तिला संजीवनी दिली आहे. कुंभोज ग्रामपंचायतीने गावाचा विकास करण्यासाठी एकदिलानं काम केल्याचं नावलौकिकास पात्र ठरलंय असं वक्तव्य केडीसीचे बँकेचे संचालक राजू आवळे यांनी केलं आहे. हातकर्णी तालुक्यातील कुंभोज येथे नामदार रामदास आठवले यांच्या निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत
खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 15 लाख रुपयांच्या निधीतून कदमघर ते बिरदेव मंदिर, ऐनापुरे गल्ली ते सपकाळ गल्ली या 3 ठिकाणी रस्ता कामांचा शुभारंभ करण्यात आला. हा निधी आणण्यासाठी माजी सरपंच किरण नामे, ग्रामपंचायत सदस्य जहांगीर हजरत, ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास KDCC बँकेचे संचालक राजूबाबा आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने, अरुण पाटील, बाबासो चौगुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिनेनाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं वयाच्या 53व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. सिनेनाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं आकस्मिक निधन झाले. ते 53 वर्षाचे होते. काल मुंबईतील विर्लेपार्ले स्टेशनला जाताना छातीत दुखू लागल्यानं ते खाली बसले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांना मृत घोषित केलं. त्यामुळे आज त्यांच्या निधनाची बातमी पसरली आहे. CIDसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले दिनेश साळवी यांच्या आकस्मिक निधनानं सिने आणि नाट्यसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ते अभिनेता आदेश बांदेकर यांचे अतिशय जवळचे मित्र होत. लोकसभेसाठी उमेदवारांची यादी 8 ते 10 दिवसात जाहीर होईल. मनसेची युतीबाबत कसलीही चर्चा नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा आज पंढरपूरच्या भोसे गावात आली होती. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अण्णा हजारे यांच्या उपोषणास आमचा पाठिंबा नाही. त्यांच्या मागण्या होत्या, त्याचा आमच्या सरकारच्या काळात कायदा केला, पण भाजपने त्यांच्या काळात याची अंमलबजावणी केली नाही. आपल्या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येईल याची त्यांना भीती आहे, असा आरोप पाटील यांनी केला. आता पुन्हा अण्णा हजारे उपोषणास बसणार याची भाजपला भीती आहे, म्हणूनच आता त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना चौकशीच्या कक्षेत आणले. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतःला चौकशी कक्षेत आणण्याची तयारी दाखवायला हवी होती, असं देखील जयंत पाटील म्हणाले आहेत. असं आहे की आता सर्व चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. एक आठवड्याभरात सगळेच माहिती उघड होईल. बहुतेक सगळ्या जागांच्यावर आमचं एकमत झालेलं आहे. मित्र पक्ष आणि इतर पक्षाचे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण झाली की मला वाटतं की सगळी आकडेवारी बाहेर सांगू. मला भाजप शिवसेनेचा पराभव करण्यासाठी समविचारी सर्व पक्षांची आघाडी करायची आहे. अद्याप तशी काही चर्चा कोणाशी झालेली नाही. उमेदवारांची यादी किती दिवसात बाहेर? एक 8-10 दिवसात यायला पाहिजे. पलूस तालुक्यातील रामानंद नगर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे. पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या स्पर्धेत महाविद्यालयाअंतर्गत बॉक्स क्रिकेट, गोळाफेक, व्हॉलीबॉल आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य मोहन चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर VP पाटील उपस्थित होते. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रीय खेळाडू वैभव उगळे, सुनील तुपे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद आणि कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडाज्योत प्रज्वलाने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. रूम माहिती आहेत त्याला सगळे. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला आजपासून पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी मावळतीची प्रखर सूर्यकिरणं मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचली. दरम्यान रविवारी 3 तारखेला सलग 5 दिवस सोहळा होणार असून भाविकांसाठी मंदिर परिसरात LED स्क्रीनची व्यवस्था आहे. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सांगली तासगाव येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस 3 वर्षाची शिक्षा सुनावली असून जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय दिला आहे. तासगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून नाहक त्रास देऊन विनयभंग केल्याप्रकरणी आज सागर शंकर पवार या आरोपीस 3 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी सागर पवार हा पीडित मुलीला नाहक त्रास देऊन विनयभंगासारखे प्रकार करत होता. अधिक माहिती अशी, पीडित मुलगी माध्यमिक विद्यालय विजयनगर येथे 10वी मध्ये शिकत होती. सदर पीडित मुलगी ही शाळेला जात असताना आरोपी हा मोटरसायकलवरून पीडितेचा पाठलाग करून वारंवार लग्नासाठी मागणी करून जीवे मारण्याची धमकी देत असे. पीडित मुलगी ही शाळेतून घरी जात असताना आरोपीने पीडित मुलीला रस्त्यावर अडवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी आरडाओरडा करताच आरोपीने तेथून पलायन केलं. पीडित मुलीने घरच्यांच्या मदतीने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा खटला हा जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ सापटणेकर यांच्या न्यायालयात सुरू होता. आज आरोपीस न्यायालयाने 3 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड सुनावला आहे. हातकणंगले कबनूर येथील बेपत्ता यंत्रमाग कामगाराचा विहिरीत मृतदेह आढळला आहे. कबनूर येथील बेपत्ता यंत्रमाग कामगाराचा गुरुवारी परिसरातील विहिरीत मृतदेह आढळून आला. मुस्तफा अब्दुल किस्मतगार असं त्याचं नाव असून त्याची आत्महत्या केल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली. याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी: संधीमाळा परिसरात राहणारा मुस्तफा किस्मतगार हा 2 दिवसापासून बेपत्ता होता. या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी बुधवारी सायंकाळी शिवाजीनगर पोलिसात वर्दी दाखल केली होती. संधीमाळा परिसरातीलच काडाप्पा मळ्यातील विहिरीत तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचं तेथील शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी या प्रकरणाची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. जीवनमुक्ती संघटनेचे अनिल घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, परंतु किस्मतगार यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही. जत गोंधळेवाडी येथे सुरू झालेल्या पहिल्या चारा छावणीत दिवसेंदिवस जनावरांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुष्काळी जत तालुक्यात तुकाराम महाराज यांच्या आश्रमशाळेच्या माध्यमातून गोंधळेवाडी या ठिकाणी चारा छावणी उभारण्यात आली आहे. गेल्या 12 दिवसांपासून या ठिकाणी दुष्काळी शेतकऱ्यांच्या जनावरांना चाऱ्याची सोय करण्यात येते. मात्र शासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या चारा छावणीची अद्याप दखल घेतली नाही, पण तरीही तुकाराम महाराज यांनी आपली चारा छावणी चालू ठेवली. दुष्काळी तालुक्यात एकही चारा छावणी नसल्यानं अनेक शेतकरी आपली जनावरे घेऊन या चारा छावणीत दाखल होत आहेत. त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण आता परिस्थिती तुकाराम महाराज यांच्या हाताबाहेर जात असल्यानं आज तुकाराम महाराज यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. आज सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना चारा छावणीबद्दलची माहिती देत प्रशासनाकडून या चारा छावणीची दखल घेऊन सरकारी पातळीवरून मदतीचा हात द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. वैराग्य संपन्न श्री संत सद्गुरू सयाजी बागडेबाबांच्या पदच प्रशासन पावन झालेल्या पवित्र पूर्णगिरी तालुका जत गोंधळेवाडी येथे आपण महाराष्ट्रातील पहिली मोफत चारा छावणी चालू केलेली आहे. 20 जानेवारी 2019 पासून चालू झालेली चारा छावणी. या चारा छावणीसाठी आताच्या कालावधीपर्यंत सामाजिक असतील किंवा राजकीय क्षेत्रात असतील किंवा प्रशासक असेल गंभीरतेपणे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे आणि ती आज चारा छावणी आज 12 दिवस झाले चालू करून ती झालेली चारा छावणी आहे हे सांगण्यासाठी मी आज कलेक्टर ऑफिस सांगली या ठिकाणी आलो आणि समक्ष कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की ग्रामीण भागामध्ये जनतेची खूप अडीअडचणी किंवा ताळमळ चालू आहे, तर लवकरात लवकर ग्रामीण भागामध्ये चारा छावणीच्या स्वरूपामध्ये चालू करण्याचा एक प्रशासकांनी घेतलेला निर्णय तो लवकरात लवकर अंमलात आणावा आणि आम्हीही चारा छावणी चालू केलेले आहे आणि त्या ठिकाणी जनावरांच्या माध्यमातून जेवढं तुमच्या माध्यमातून काही डिक्लेरेशन करता येईल ते करावं यासाठी मी सरकारला निवेदन दिलेलं आहे. या जत पूर्व भागामधील आत्ताची परिस्थिती बघता की राजकीय क्षेत्रातील त्यांच्याच कुरघोड्यामध्ये जनतेचं एक भयानक मोठ्या प्रमाणाचा हाल आज ते बघायला भेटते आणि तो हाल कमी होऊन जनतेकडे बघायला या राजकीय क्षेत्रातले लोक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनाही त्यात वेळ राहिलेला नाही. तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एक समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून एक सेवाभावीमधून लोकवर्गणी आपण बाकीची गोष्टी न करता एक सेवाभावीमधून आपण आमच्या व्यवसायामधून जत पूर्व भागामध्ये एक चांगल्या पद्धतीची चारा छावणी जनावरांसाठी शेडनेट कडबा कुटीर मिशन एक 50 लोक कामगार अशा पद्धतीचे आणि आत्तापर्यंत 480 जनावरं आमची नावं आमच्याकडे नोंद झालेली आहेत आणि 100 जनावरं आता चारा छावणी म्हणजे आज रोजी दाखवले आहेत. तरी मी जतपूर भागातील शेतकरी बांधवांना एक अशी विनंती या माध्यमातून करतो की या दुष्काळाला न घाबरता याच्यामध्ये 2 हात करण्याची ताकद तर शेतकऱ्यांनी ठेवावी. आत्महत्या असतील किंवा बाकीचा कुठलाही विचार बाजूला ठेवून एक धडाडीने काम करावं अशी अपेक्षा मनोमन व्यक्त करतो. आपल्या मीडियाच्या माध्यमातून आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये सहकार्य होतं आहे, इथूनही पुढे सहकार्य. 158 दिवसामध्ये आम्ही 241 सिंटेक्स टाक्याचं वाटप आम्ही केलेलं आहे. आत्तापर्यंत सामाजिक काम करत असतो. फक्त मला या माध्यमातून काय सांगायचं आहे, ज्या पद्धतीने आम्ही करतो आहे त्याच पद्धतीचं नियोजन इथून पुढच्या कालावधीमध्ये पण जनतेने प्रशासक असेल किंवा राजकीय क्षेत्रातले मंडळी असतील त्यांनी तरी आपल्या भागामध्ये केलं तर जनावरांसाठी एवढं मोठं आधार होऊन जाईल की त्याची कल्पना करू शकत नाही. आपण मला या ठिकाणी आत्ताच कलेक्टर साहेबांशी निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावरती ते विचार करून योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. इचलकरंजीत खंडणी देण्यास नकार दिल्यानं 4 चाकी वाहनांची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 लाखांची खंडणी देण्यास नकार दिल्यानं 4 चाकी वाहनांची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी देत 2 लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी
5 जणांच्या विरोधात तर वाहनाची तोडफोड केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी 4 विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी: जुना चंदू रोड परिसरातील राजू पाचापुरे याला कमलेश उदय मोकाशी, विनायक पांडुरंग सोनटक्के व अन्य तिघांनी रस्त्यात अडवलं. पाचापुरे याच्याकडे 5 लाखांची मागणी केली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून पाचापुरे हा तेथून निघून गेला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास पाचापुरे हा पुन्हा वाहन पार्क केलेल्या ठिकाणी गेला असता मोकाशी, सोनटक्के यांच्यासह अन्य अनोळखी 3 जणांनी त्याला पाहून तेथून पळ काढला. पाचापुरे यांनी वाहनांची पाहणी केली असता महिंद्रा व मारुती सुझुकी अल्टो या दोन्ही वाहनांच्या काचा फोडून दोन्ही वाहनांची तोडफोड केल्याचं दिसून आलं. यामध्ये दोन्ही वाहनांचे मिळून 90,000 रुपयांचं नुकसान झालं, तर महिंद्राचे 2 लाख रुपयांची रोकडही लंपास केल्याचं पाचापुरे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. सांगलीमध्ये राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचा मोठा थाटामाटात समारोप झाला असून रत्नागिरीच्या एसटी महामंडळ संघाने बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या 55व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना सांगलीत 2 दिवसापासून सुरुवात झाली होती. सांगलीच्या क्रीडा संकुलात या भव्य स्पर्धा होत होत्या. आज राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचा मोठ्या थाटामाटात समारोप करण्यात आला. यामध्ये रत्नागिरीच्या एसटी महामंडळ संघाने बाजी मारली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 830 एसटी कर्मचारी सांगलीत दाखल झाले होते. 3 दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा चालल्या असून या राज्यस्तरीय एसटी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप करण्यात आला. यावेळी या समारोपावेळी प्रादेशिक परिवहन कोल्हापूरचे अधिकारी अजितरावजी शिंदे तसेच छत्रपती पुरस्कार विजेत्या मंगला हुंडे आणि कामगार अधिकारी वैशाली डांगरे उपस्थित होत्या. निवारा हक्क निर्धार परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशनाचे 9 फेब्रुवारी रोजी इचलकरंजी येथे आयोजन करण्यात आलं आहे. बांधकाम कामगारांना घरे बांधण्यासाठी 5 लाख रुपये कर्ज आणि 1 लाख रुपये अनुदान मिळावे, 3,000 पेन्शन मिळावी, 10 लाखांचा विमा आणि कल्याणकारी मंडळाचे सर्व लाभ या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. हे अधिवेशन घोरपडे सभागृह इचलकरंजी येथे 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती कामगार बैठकीत शंकर पुजारी यांनी दिली आहे. प्रकारे प्रत्यक्षामध्ये डायरेक्ट बांधकाम कामगारांसाठी अनुदान आणि कर्ज देण्यास या सरकारने नकार दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागामध्ये त्यांनी घर बांधण्यासाठी फक्त 1.5 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ज्यांचं घर प्रधानमंत्री आवास योजनेखाली मंजूर नाही अशा लोकांनाच ते देणार आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेखाली घर मंजूर असेल किंवा पूर्वी एखाद्या योजनेतून घर बांधलं असेल आणि ते या सगळ्या योजनेतनं 1.5 लाखाचं जे घर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे 269 स्क्वेअर फूटचं असलं पाहिजे. तर हे निर्णय घेणारे इतके मूर्ख आहेत की 269 स्क्वेअर फूटचं बांधकाम हे 1.5 लाखामध्ये होऊ शकत नाही. यांच्याच एजन्सी ज्या आहेत, म्हाडाची जी घरं आहेत 269 स्क्वेअर फूटची घरं आहेत, तिथे 8 लाख रुपये 10 लाख रुपयाची लॉटरी काढतात. वेंगुर्ला तालुक्यातील मच्छीमारांना 348 किलो वजनाचा शार्क आढळला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथील सावळाराम उर्फ ताता चोडणकर यांच्या मालकीच्या होडीला गुरुवारी सकाळी 12 फूट लांब व 348 किलो वजनाचा शार्क म्हणजेच मोरी मासा मिळाला. हा मासा बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. चोडणकर हे होडी मालक व त्यांचे सहकारी बुधवारी सायंकाळी समुद्रात मासे पकडण्यासाठी जाळी घेऊन गेले असता तिथे त्यांना 348 किलो शार्क म्हणजेच मोरी नावाचा मासा मिळाला. गुरुवारी सकाळी जिजबा लोणे व त्यांचे सहकारी मासा पकडण्यासाठी गेले असता त्यांना चोडणकर यांचा फोन आला व ते त्यांच्या बाजूला होडी घेऊन गेले. या दोघांनी मिळून ही मोरी होडीवर घेतली. हा मासा सकाळी केरवाडी जेट्टीवर आणून याचा लिलाव करण्यात आला. येथील स्थानिक व्यापारी यांनी ही मोरी मासा 74,000 रुपयाला खरेदी करून गोवा येथे विक्रीस घेऊन गेले. अमराईतील बेकायदा वृक्षतोड करणारा कोणीही असो कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सर्व सदस्यांनी स्थायी सभेत केली आहे. अमराईतील बेकायदा वृक्षतोड करणारा कोणीही असो कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सर्व सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत केली. ज्या ऑफिसर्स क्लबसाठी झाडे ही झाडे तोडली आहेत त्यामध्ये जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, CEO यांच्यासह अनेक अधिकारी आणि धनिक सदस्य आहेत. त्यामुळे कारवाई कोणावर करायची असा गहन प्रश्न निर्माण झाला. यामध्ये वॉचमन आणि कटर यांना बळी देण्याचा घाट प्रशासनाने घातला असून म्हणूनच 2 वेळा पंचनामा बदलून अहवाल तयार केला जात असल्याची चर्चा सुरू आहे. राळेगण सिद्धी गावात कडकडीत बंद सुरूच असून 2 दिवसांच्या वर उपोषण करणं अण्णा हजारेंच्या शरीराला अशक्य असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र अण्णांचं वय लक्षात घेता 2 दिवसांच्या वर उपोषण करणं हे त्यांच्या शरीराला शक्य नाही अशी माहिती अण्णांच्या डॉक्टरांनी दिली. लोकपाल आणि लोकयुक्तांची अंमलबजावणी व्हावी,
शिवाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा या मागणीसाठी अण्णांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. अण्णांच्या या आंदोलनाला राळेगण सिद्धीतील ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला. राळेगण सिद्धी गावात कडकडीत बंद पुकारून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले. एवढेच नाही तर काल संध्याकाळी कॅन्डल मार्चही काढण्यात आला. आज राळेगण सिद्धीतील ग्रामस्थ पारनेरच्या तहसीलदारांकडे निवेदनही देणार आहेत. सरकारने अण्णांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी राळेगण सिद्धीमधील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. भी अनशन आपने किया, आपको लगता है कि इस बार सरकार सुनेगी और सरकार अभी क्या लगता है सरकार पर अगर भरोसा होता तो अनशन करने का समय क्यों आना था? 5 साल प्रयास किया, सरकार नहीं करती इसलिए तो अनशन पर बैठा है. उनको खतरा लगता है. लोकपाल लोकायुक्त कानून बन गया तो उनको खतरा लगता है क्योंकि इसके पूरे पावर जनता के हाथ में है. जनता ने पंतप्रधान हो, मुख्यमंत्री हो, मंत्री हो, भ्रष्टाचार के प्रूफ दिए तो लोकपाल और लोकायुक्त उनकी जांच कर सकता है और वो उनको नहीं चाहिए. अन्ना एक मांग की जा रही कि जल्द से जल्द अनशन समाप्त करें आप, क्योंकि आपको उम्र के देखते तो ये कब तक चलेगा, कब तक आप ये शरीर में प्राण है तब तक चलेगा. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. हेडलाईन्स प्रायोजक
डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?